गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, आता सकाळची जी काही आवराआवर आहे ती सगळी झालेली आहे आणि आता स्वयंपाक करून घ्यायचा आहे मला. तर स्वयंपाकाला जसं आज सकाळी भाजीचं काहीच नव्हतं आणि अपेक्षाला मी सकाळी आलूची भाजी करून दिलेली होती टिफिनवर. मात्र आता करण्यासाठी काही भाजीचं नव्हतं फ्रीजमध्ये, कारण यावेळेस सोमवारला ना मी बाजारालाही गेलेली नव्हती भाजीचं आणण्याकरिता आणि मध्यंतरी आता 1-2 असं आणणं सुरू होतं आणि तेच बनवलं मग मी. तर म्हणून मग ना मी बरबटी होती घरी, तर ही बरबटी भिजत घातलेली होती. म्हटलं ही 2 तासात भिजून जाते आणि बनते पण. तर अपेक्षा शाळेत गेली तेव्हाच मी भिजत घातलेली होती, म्हणजे त्याच्या आधीच घातलेली होती उठल्यानंतर. तर आणि चला आता याची भाजी करून घेते मी, कारण कधी कधी कडधान्ये चांगले वाटतात खायला अधूनमधून. कारण आता हिवाळा असला की पालेभाज्या जास्त खाण्यात येत असतात. तर भाजीसाठी लागणारं सगळं मी ना जे काही मला मसाल्यासाठी वगैरे पाहिजे होतं तेही सगळं चिरून घेतलेलं आहे. तर मसाल्यासाठी ना मी इथे कांदा चिरून घेतलेले आहे 2 साधारण आकाराचे, अद्रक लसूण, परत थोड्या कोथिंबीरीच्या काड्या आहेत, कोथिंबीर आहे आणि हे मोठ्या आकारामध्ये थोडे टोमॅटो चिरून घेतले आहे फोडणीमध्ये टाकण्यासाठी मी, आणि याची मी पेस्ट करणार आहे. तर भाजीमध्ये ना असे मोठे मोठे टोमॅटो आवडतात मला, म्हणून मग हे फोडणीत टाकणार आणि याची पेस्ट करून घेणार. तर टमाटरची पेस्ट आणि कांदे, अद्रक लसूण व कोथिंबीरीचं ना वाटण मी सगळं तयार करून घेतलं आणि भाजीला ना फोडणी देण्याकरिता इकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. नंतर मसाले वगैरे सगळे टाकून जे आपले सुखे मसाले वगैरे असतात मग ते सगळे ना टाकून घेतले आणि छान अशी ना भाजीला फोडणी दिली आणि फक्त 2 शिट्या केलेल्या आहे मी, कारण 2 शिट्यांमध्ये ना ही भाजी छान अशी शिजून जात असते आणि बरबटी भिजायला देखील जास्त वेळ लागत नाही. 2-2.5 तासामध्ये ना बरबटी छान भिजून जात असते. तर चला, भाजी तर झालेली होती आणि पीठही मी मळून ठेवलेलं आहे. सक्षम आता येईलच, मग मी पोळ्या वगैरे टाकून घेईल. तर फ्रीजमध्ये ना बीट होते, तर ते थोडे ना नरम झालेले होते आणि म्हणून म्हटलं चला त्याचा ना ज्यूस बनवून टाकते. म्हणून ते सगळे मी कापून घेतले आणि मिक्सरला लावून ते फिरवून घेतले. तर मी त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकलेली नाही आहे. आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण टाकू शकतो, मात्र मी नव्हती वापरली. आणि मग एकदा फिरवून घेतलं, ते गाळून घेतलं आणि परत त्यात पाणी टाकून ना मग परत मी मिक्सरला ते लावून घेतलं आणि मग त्याला परत गाळून छान जे काही ज्यूस निघाला तो वेगळा काढून घेतला आणि जो मग जो चोथा आहे त्याचा सगळा उरलेला, तर तो पण मी ठेवून देणार आणि त्याचे मग ना छान गव्हाच्या पिठामध्ये टाकून बीटचे पराठे वगैरे होऊन जातात त्याचे. म्हणजे कुठलीच गोष्ट त्यातली वाया जात नाही. अगदी इतकं फायदेशीर असतं बीट. आणि याच्यामध्ये मी थोडंसं ना काळं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग तो ज्यूस टाकून छान लागतो तसा. आणि आपल्याला जर साखरेची आवश्यकता वाटली तर आपण साखर देखील टाकू शकतो. तर फ्रीजमध्ये ना बीट जरा नरम झालेले होते, म्हणजे सुरुवातीला आणले तेव्हा खाण्यात आले, मग बाकीचे तसेच होते. म्हणून म्हटलं चला त्याचा ज्यूसही होऊन जातो आणि मग पराठेही होऊन जाईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की एक उत्तम गृहिणी म्हणून आपण सगळी कामं तर व्यवस्थित पार पाडतच असतो, मात्र त्याचबरोबर घरातील कुठलीही वस्तू वाया जाऊ नये व त्याचा पुरेपूर व्यवस्थित उपयोग व्हावा आणि त्याचा फायदा सगळ्यांना मिळावा, हे सुद्धा बघणं देखील आपलंच काम असतं. आणि तसंही ना बीट खाण्याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. जसं की बीट हे एक सुपर फूड आहे जे की आयरनने रिच असतं आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन वगैरे कमी झालेलं असेल तर बीटच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिन ना खूप झपाट्याने वाढत असतं. तर चला, त्यानंतर सक्षमला मी जेवायलाही देऊन दिलं. मग तो कॉलेजला गेला. त्यानंतर मग मी इथे थोडं दही करायला ठेवलेलं होतं, कारण थोडं दूध होतं घरी. थोडं दही टाकून दिलं आणि ते बनवायला ठेवलं. सायंकाळपर्यंत छान दही जमून जाणार त्याचं. कपडे
कपडेही धुवून झालेले आहे. आज जरा ना टॉवेल टाकले होते मी धुवायला. तर चला, स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे आणि इथे मी पाणी भरून ठेवलेलं आहे माझ्यासाठी. कारण आता माझ्यासाठी म्हणजे कुणालाही होते प्यायला, कारण आता थोडं म्हणजे गरम वाटायला लागलेलं आहे आणि जास्तीत जास्त पाण्याची गरज असते. म्हणजे इथल्या इथे राहिलं की पटकन घेतलं की पिता येतं. आणि तसंही या दिवसामध्ये पाणी भरपूर पिलं पाहिजे. आणि चला, स्वयंपाक वगैरे झालेला आहे. इकडे आता मी भात मांडलेला आहे. इथे दही बनवायला ठेवलं. परत हे कडधान्य भिजत घातलेले आहे. आणि इकडे आता ना मला देव घासायचे आहे, म्हणून मी सगळे काढून ठेवलेले आहे. तर सगळे देव घासून घेते मी आणि नंतर मग भेटते थोड्या वेळामध्ये. तर सगळं मंदिरही मी रिकामं करून घेतलेलं होतं. सगळे देव आणि जे देवपाठातले सगळे भांडे वगैरे आहेत तर ते सगळे घासायला घेतलेले होते. आणि आता मंदिर सगळं ना स्वच्छ करून घेणार. तर इकडे मंदिर वगैरे सगळं ना स्वच्छ करून घेतलं मी. तर आता काही डिटेलमध्ये शेअर केलेलं नाही, मध्यंतरीच मी ते शेअर केलेलं होतं तुमच्यासोबत. त्यानंतर देवघरातील सगळी भांडी, देव वगैरे सगळं ना मी इथे ठेवून घेतलं. आणि छान मंदिर वगैरे स्वच्छ करून झालं. परत देव आणि देवघरातील भांडी वगैरे सगळी स्वच्छ केली की खरंच देवघर छान असं ना चमकायला लागतं. अगदी त्याच्याकडेच बघावं असं वाटतं. तसंच मस्त देवघर मस्त चमकलेलं होतं. आणि मग छान असं देवपूजा वगैरेही करून घेतली. आणि उद्याला चतुर्थी आहे, म्हणून म्हटलं चला आजच देव आणि देवघर वगैरे सगळं स्वच्छ करून घेते. म्हणून सगळं स्वच्छ वगैरे करून घेतलं. त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली. आणि देवघरातील सगळे जे काही आसन वगैरे आहे ते देखील स्वच्छ धुवून वगैरे ना मी वाळत घालून दिले. आणि मंदिर रोजच स्वच्छ करायचं आहे असा विचार करायची, मात्र दुसरे काही कामं आले की मग ते राहूनच जात होतं. तर आज फायनली छान मंदिर स्वच्छ झालं आणि छान असं चमकलेलं होतं मस्त. तर चला, इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.